Hello friends, today we are going to discuss about the basic properties of electric charge. There are three types of basic properties of electric charge: additive nature of charge, quantization of charge, and the conservation of charge. So these are the three properties of electric charge. Now let the first properties of electric charge is additive nature of charge. The definition of additive nature of charge is the total electric charge on an object is equal to the algebraic sum of all the electric charges distributed on different parts of the object. So these are the simple additive nature of charge. मग आता ॲडिटिव्ह नेचर ऑफ चार्ज म्हणजे काय की टोटल इलेक्ट्रिक चार्जेस म्हणजे तुम्ही जर एखादी सिस्टीम कन्सिडर केली, ओके, फॉर एक्झाम्पल इथे पहा, एक जर तुम्ही सिस्टीम कन्सिडर केली त्याच्यामध्ये तुम्हाला नंबर ऑफ चार्जेस दिलेले आहेत. ओके, Q1 दिला आहे तुम्हाला 5 कुलम, Q2 दिला आहे तुम्हाला 3 कुलम, Q3 दिला आहे तुम्हाला -3 कुलम. ओके, so the net charge of the system is, हे पहा इथे समजा ह्याचा नेट चार्ज आपल्याला घ्यायचा असेल तर आपण या पद्धतीने जसे आपण ॲडिशन करतो त्याच पद्धतीने त्याचा नेट चार्ज इथे कॅल्क्युलेट केला जातो. त्यालाच काय म्हणतो आपण, दी ॲडिटिव्ह नेचर ऑफ चार्ज. ॲडिटिव्ह म्हणजे काय की त्याची ॲडिशन त्या ठिकाणी केली जाते. सो नाव इफ two bodies have equal and opposite charges, the net charge on the system of a body is 0. समजा दोन बॉडी जर तुम्ही कन्सिडर केले, बॉडी ए कन्सिडर केली की त्याच्यावरती चार्ज, फॉर एक्झाम्पल बॉडी ए आहे, इथे चार्ज आहे -3 कुलम. सिमिलरली बॉडी बी कन्सिडर केली, इथे आहे +3 कुलम. ओके, सो नेट चार्ज जो आहे, नेट चार्ज म्हणजे टोटल, तो कसा असेल इथे, आता हे -3 आहे +3 आहे म्हणजे नेट चार्ज ऑब्वियसली इथे काय असेल 0. आता इथे पहा डिफरंट चार्जेस कन्सिडर केलेत, +2Q आहे, -3Q आहे, +4Q आहे, -5Q आहे. ओके, याचा नेट चार्ज जर तुम्ही कॅल्क्युलेट केला तर काय येईल पहा, +2Q -3Q +4Q -5Q. आता इथे -5Q +4Q आहे, -3Q आहे, +2Q आहे. ओके, तर हे मायनस ह्याचं ॲडिशन करून घ्या किंवा ह्याची ॲडिशन करून घ्या किंवा ह्याच्यातून हे सबट्रॅक्शन करून घ्या. इथे -5 आहे +4 आहे म्हणजे इथे काय राहील, ठीक आहे, -5 आहे असंच ठेवलं. ओके, +4Q पण मी आहे असंच ठेवलं. पहिलं ह्याच्यामधून काय राहील, इथे -3 मधून 2Q गेला, -3 मधून 2 गेला 1 म्हणजे 1 चार्ज -Q चार्ज इथे राहील, +4Q -5Q बरोबर. सो +4Q -5Q. ओके, -5Q. मग ह्याच्यामधून इथे पहा एक चार्ज ह्यातून निघाले, इथे 3Q राहिलं, -5Q इज इक्वल टू पुन्हा 3 यानंतर इथे तुम्हाला काय मिळेल -2Q. ओके, सिंपल ही जी कन्सेप्ट आहे, सिंपल ॲडिटिव्ह नेचर ऑफ चार्ज. ओके, द टोटल इलेक्ट्रिक चार्ज ऑन ऑब्जेक्ट इज इक्वल टू द अल्जेब्रिक सम ऑफ ऑल द इलेक्ट्रिक चार्जेस डिस्ट्रीब्युटेड ऑन डिफरंट पार्ट ऑफ द ऑब्जेक्ट. नाव इथे पहा, ॲट इक्वल अँड अपोजिट चार्ज, जर तुम्ही दोन इक्वल आणि अपोजिट चार्ज कन्सिडर केले तर नेट चार्ज जो आहे तो ऑब्वियसली तुम्हाला इथे 0 मिळेल. समजा एक चार्ज तुम्ही -Q कन्सिडर केला, एक चार्ज तुम्ही +Q कन्सिडर केला तर -5 आहे +5 आहे, ऑब्वियसली काय होईल, दोन्ही कॅन्सल होतील, 0 होतील म्हणजे नेट चार्ज जो आहे, नेट चार्ज तुम्हाला त्या ठिकाणी काय मिळेल 0. त्यानंतर पुढचा जो टाइप्स आहे क्वांटायझेशन ऑफ चार्ज. इट स्टेट्स दॅट द चार्ज इज क्वांटाइज, दॅट इज द चार्ज विल एक्झिस्ट एनी only if it is
इंटिग्रल मल्टिपल ऑफ चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन. ओके, क्वांटायझेशन ऑफ चार्ज म्हणजे काय? इट इज दी इंटिग्रल मल्टिपल ऑफ चार्जेस. इंटिग्रल मल्टिपल ऑफ चार्जेस. पहा, फॉर्म्युला आहे Q इज इक्वल टू प्लस मायनस एन ई. एन काय आहे? तुमचा इंटिजर आहे. ओके, एन काय आहे? तुमचा इंटिजर आहे. म्हणजे आता इथे पहा, इंटिग्रल मल्टिपल ऑफ म्हणजे काय? इंटिग्रल एन म्हणजे काय? इंटिजर. इंटिजर तुम्हाला काय असेल? 1 इलेक्ट्रॉन असेल, 2 इलेक्ट्रॉन असेल, 3 इलेक्ट्रॉन असेल. म्हणजे समजा इथे बॉडी तुम्ही ए बॉडी कन्सिडर केली, बी बॉडी कन्सिडर केली. आता इकडून ए बॉडीकडून बी बॉडीकडे जर चार्ज ट्रान्सफर झाले तर असं कधी होत नाही की 1.5 चार्जेस ह्या बी बॉडीकडे गेला किंवा 2.3 चार्जेस या बी बॉडीकडे गेला. ओके, चार्जेस हे इंटिजरमध्ये ट्रान्सफर होतील. म्हणजे ए बॉडीकडून बी बॉडीकडे एकतर एक चार्ज जाईल, 2 चार्जेस जातील, 3 चार्जेस जातील. या पद्धतीने काय होईल? तुमचं चार्जेसचं ट्रान्सफर होणार आहे. म्हणजे इंटिग्रल मल्टिपल ऑफ चार्जेस. काय म्हणतो आपण? क्वांटायझेशन ऑफ चार्ज. तुम्हाला एक क्वेश्चन विचारला होता पहा, वेन अ स्केल इज रब विथ हिअर 2 इलेक्ट्रॉन्स आर ट्रान्सफर फ्रॉम हिअर टू स्केल. कॅल्क्युलेट द चार्ज ऑन हिअर or scale often transferring. Here is equal to positive, scale is equal to negative. Okay, here is a positive and scale is negative. So Q is equal to Ne. किती चार्जेस गेलेत? 2 into चार्ज ऑन इलेक्ट्रॉन 1.6 into 10⁻⁻19 कूलम. तुम्हाला इथे चार्ज मिळेल. ओके, सिंपल प्रॉब्लेम आहे. 1 मार्क्ससाठी तुम्हाला तो विचारला जाऊ शकतो. त्यानंतर आहे कॉन्झर्वेशन ऑफ चार्ज. कॉन्झर्वेशन ऑफ चार्ज म्हणजे काय? तुम्ही जर एखादी आयसोलेटेड सिस्टीम कन्सिडर केली, म्हणजे एखादी सिस्टीम जर तुम्ही कन्सिडर केली त्याच्यामध्ये चार्जेस आहेत. समजा इकडून +2 इलेक्ट्रॉन जर इकडे ट्रान्सफर झाले तर इकडनं तेवढेच इलेक्ट्रॉन काय होणार आहेत? ते ट्रान्सफर होणार आहेत. म्हणजे टोटल चार्ज जे आहेत, टोटल चार्ज रिमेन्स कॉन्स्टंट. फ्रॉम आयसोलेटेड सिस्टीम टोटल चार्ज कॅन नॉट बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉय. म्हणजे इकडे जर 2 इलेक्ट्रॉन ट्रान्सफर झाले तरी इकडनं सुद्धा 2च इलेक्ट्रॉन काय होतात? ट्रान्सफर होतात. म्हणजे टोटल चार्ज तिथे काय असतो? कॉन्स्टंट. ओके, टोटल चार्ज जो आहे कॅनॉट बी क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉय. ओके, त्याला काय म्हणतो आपण? दी कॉन्झर्वेशन ऑफ चार्ज. मीन्स दी टोटल चार्ज रिमेन्स कॉन्स्टंट. सिंपल आहे कॉन्झर्वेशन ऑफ चार्ज. त्यानंतर आहे फोर्सेस बिटवीन चार्जेस. त्याच्यामध्ये लाईक चार्ज आहे, अनलाईक चार्जेस आहेत. लाईक चार्ज म्हणजे काय? पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह असेल तर लाईक चार्ज. ओके, सो लाईक चार्जेस दे आर रिपेल टू इच अदर. पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह असेल तर ऑब्व्हियसली दोघांमध्ये काय होईल? रिपल्शन होईल. अनलाईक चार्जेस दे आर अट्रॅक्ट टू इच अदर. 2 अनलाईक चार्जेस असतील म्हणजे एक जर पॉझिटिव्ह असेल एक निगेटिव्ह असेल तर दोघांमध्ये काय होईल? अट्रॅक्शन होईल. सिंपल आहे फोर्सेस बिटवीन दी चार्जेस. त्याच्यामध्ये 2 टाईप्स आहेत, लाईक चार्जेस आणि अनलाईक चार्जेस. लाईक चार्जेस जे आहेत, लाईक म्हणजे की ज्यांच्यावरती चार्ज जो आहे तो चार्ज सेम असतो. सेम चार्ज जर असेल तर त्या दोघांमध्ये रिपल्शन होतं. हे आपण 8वी 9वी 10वीमध्ये शिकलेलो आहोत. आणि 2 अनलाईक चार्जेस असतील. अनलाईक म्हणजे की त्यांच्यावरचा जो चार्ज आहे तो चार्ज हा अपोजिट असतो. एकावरती जर पॉझिटिव्ह असेल दुसऱ्यावरती जर निगेटिव्ह असेल तर त्या दोघांमध्ये अट्रॅक्शन होतं. ओके, समजलं? सो these all are the basic properties of electric charge.